प्रत्येकासाठी आहे. जीव जंतूपासून वन्य प्राण्यापासून तर मानवापर्यंत प्रत्येकासोबत नियम लागलेले आहे. बाबांनी सुद्धा आपल्याला नियम दिलेले आहे. तर आपल्याला सुद्धा विचार करायचा आहे की आपण त्या नियमाचा हेडावू. हे सुद्धा कमी शब्दामध्ये कमी वेळ भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जमदेव जी को प्रणाम. परमात्माए नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे सामूहिक एकतेचे हवन कार्य स्थळ मौजा डोंगरगाव या ठिकाणी नुकतेच पार पडले व त्या पित्तर्थ भगवत गुणाच्या चर्चापटिकेला सुरुवात आहे. यामध्ये सृष्टीचे आणि बुद्धीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. आपल्या सगळ्यांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जमदेवजी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. आपले सगळ्यांचे मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. आजच्या कार्यक्रमाचे व आजच्या चर्चाबडीचे अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्मा एक मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय धनजोडे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय परमपूज्य परमात्मा अंतर्गत मार्गदर्शक घोगरीजी यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित वेळेचे भान ठेवून आणि मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माझे मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय राऊत गुरुजी यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय सोनकुसरे काकाजी यांना सुद्धा माझा नमस्कार. आणि इतर क्षेत्रातून आलेले मार्गदर्शक कार्यकर्ते आदरणीय व्यासपीठ माझ्यापेक्षा वरिष्ठ ज्येष्ठ सन्माननीय व्यासपीठ यांना सुद्धा माझा नमस्कार. आणि समस्त उपस्थित बाबाची सेवक सेविका बालसेवक बालसेविका सगळ्यांना माझा नमस्कार. आजच्या ह्या कार्यक्रमाचे संचालक आदरणीय रवींद्र राऊतजी यांना सुद्धा माझे नमस्कार. या ठिकाणी मी तर उशिराच आलो आणि परमेश्वरी कार्य आहे. कार्यक्रम सगळीकडे आहे. कार्यक्रम सगळीकडे आहे. बाबा या ठिकाणी जास्त वेळ आहे नाही आणि मला सुद्धा मार्गदर्शन कधी कधी ऐकण्याची इच्छा असते. मार्गदर्शन रोज करावं लागते. चर्चा बैठक आहे, 90 हवन आहे, कार्यक्रम आहे. ते कधी कधी कुठंतरी हा मानव चुकीच्या पात्र आहे. आणि म्हणून ओट माझे आहे बाबा शब्द तुझे आहे. ओट माझे आहे शब्द तुझे आहे. रचना कशी करायची अशी सद्बुद्धी भगवान बाबा हनुमानजी तुम्ही मला देणे. महान त्यागी बाबा जमदेवजी तुम्ही मला देणे. कारण की या मी अहंकारी वृत्तीचा माणूस ह्या मानव धर्मात आलो. मला दारू सट्टा गांजा चर्रस अफीम आपू पिणारा माणूस अवभाग्य आहे म्हणजे आणि माझ्या पत्नीचे. मी या मानव धर्मात स्वतःहून आलो नाही. हा मार्ग मी घेतला नाही. हा मार्ग माझ्या पत्नीनं निवड बाबाची एक विश्वास आणि एक अगरबत्ती लावली आणि एका अगरबत्तीत काय त्या भगवंताला आवडलं माझ्याबद्दल काय नाही माहीत, ते भगवंताला माहीत. आणि म्हणून अपने ऊपर बहुत सा ऐसा कोई संकट रहे. कारण की ह्या संकटाला आणण्याचं काम सुद्धा अगर कोणी केलं असेल तर आपण अंधश्रद्धेकडे वळलो असेल तर आपण एखादी माजर समोर गेली आपण अनेकात असताना माजर समोर गेली तर आपण क्षणभरासाठी तिथे थपकून जायचं. आणि घरी गेल्यानंतर असं वाटत होतं की माजर गेलेलं आमचं माझे काही नुकसान तर नाही होणार.
आणि त्या क्षणी जेव्हा आपल्याला अशी कल्पना आपल्या अंदर अदृश्य शक्ती जागली, जे न घडायचे ते घडून जात होतं आणि घडल्यावर हा माणूस त्या दुसऱ्याकडे जाऊन आपला त्या कारणाचे कारणभूत शोधत होतं आणि पुन्हा आपत्तीत येत होता. तशीच एक क्रिया आहे. आत्मा हा परमेश्वराचा अंश असून बाबानं जे काही सिद्ध, कारण की माझ्यापेक्षा ज्ञानी, बुद्धिमान, भाग्यवान, भाग्यशाली बाबाच्या हयातीत असणारे मार्गदर्शक, कार्यकर्ता, आदरणीय, सन्मान्य व्यासपीठ, मी यांच्यासामने छोटंसं एक सेवक आहे. आणि हे मार्गदर्शकपद दिलं हे निमित्त कारण आहे. तर त्याचे विचार मला सांगाच लागन, पद दिलं तर ते करावं लागन. आणि म्हणून मी एवढा ज्ञानी नाही, आणि म्हणून आपल्यावर बराचसा जो संकट आला, आता या संकटाला घडीमोडी आणणारा ते अदृश्य शक्ती आपल्याला दिसत नाही. ती अदृश्य शक्ती दिसत नाही, आणि ती जी शक्ती आहे ते परमात्माचा अंश आहे. हा परमात्मा या जगात कोणाला दिसला नाही. आणि बरेच साधारण तुमचे उदाहरण आहे, कारण की या माईकवर जो भी सेवक आहे, सेवकीनताई आहे, सेवक भाऊ आहे, कारण की माझ्याकडे प्रॅक्टिकल आलेले अनुभव आहे, डोळ्यानं नजरेनं पाहिलेलं आहे. बाबानं चार तत्व दिले आहे. परमात्मा एक, मरे जे भगवत नाम पर, दुःखदारी दूर करते उद्धार, इच्छा अनुसार भोजन. मी माझ्या अल्पबुद्धीनुसार मला काय साधून घ्यायचं होतं, मी बाबाला पहिला उद्देश होता माझ्या की माझी दारू सुटली पाहिजे, दारू सुटली. दुसरा उद्देश होता माझ्या की परपंच साधला पाहिजे, घरगरस्ती उंच स्थळाकडे गेली पाहिजे. आणि घरगरस्ती उंच स्थळाकडे पण गेली, मुलांना संस्कार मिळेल, मुलं छान शिक्षणाकडे वळले, चांगले झाले. आणि तिसरा उद्देश होता परपंच साध्य हुए परमात्मा सदा नाही. आता परमात्माला आपण बघितलं नाही, आणि परमात्मा पाहला असेल तर ते मानवाचे आलेले अनुभव आणि त्यांचे दुःख. आता चौथा उद्देश आहे की महान त्यागी बाबा जुमदेवजीनं पुस्तकातच लिहिलं आहे नाही का, हा मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे. हा मार्ग कशाचा आहे का पुस्तकात लिहिलं का नाही आहे राजू भाऊ? आणि हा मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे. आणि म्हणून बाबाने लिहिलं आहे, जिसका लक्ष्य है उसे मोक्ष प्राप्ती आहे. कारण आपण पुन्हा ह्या मानव येवणीत आलो, खरोखरच जे दुःख आहे हे 84 लक्ष येवणी आम्ही भोगली, जिवंतपणेच पाहिली. कोणाला अंधश्रद्धेत गेला, कोणी TB, कॅन्सर, ब्रेन उमर, महारोग, एड्स, ज्याला मुलं बाळा नाही, संतान नाही, असंही ह्या नजरीनं आपण या पाहिलं. आणि पाहिल्यानंतर या महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या कृपेला आपण जुळलो. बाबानं दिलेल्या तत्वशब्द नियमानं आपण कार्य केले, मार्गदर्शकाने दिलेल्याप्रमाणे कार्य केले, आणि त्या दुःखाचे निवारण स्वतःहून स्वतः करून घेतलं. भगवान दिसला नाही. आणि म्हणून बाबांनी सांगितलं हा मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे. तर जिसका लक्ष्य है उसे मोक्ष. हा आडमास शरीरात रक्ताचा शरीर आहे, हा नाशिवंत आहे, याले घाटावर नेऊन जाळा लागन, सकाळी याची रक्षा झाली तर नदीत शिरवा लागन. पण आत्मा हा चैतन्यमय परमेश्वराचा अंश आहे, आणि म्हणून त्याने मोक्ष प्राप्ती पाहिजे, मानवाला नाही. मानव हा अहंकारी वृत्तीचा आहे. आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता इस खोज में मत उलझिए कि ईश्वर है या नहीं. इस खोज में मत उलझे ईश्वर है या नहीं. खोज बस इतनी करना कि क्या मैं इंसान हूं या नहीं. खोज इतनी करना कि मैं इंसान हूं या नहीं. और दूसरी बात यह मित्रों, कोई कुछ भी बोले, कोई कुछ भी बोले, स्वयं को शांत रखना है. कोई, क्योंकि हर एक मानव का मुंह है, उसकी सोच को अपन नहीं बदल सकते. कौन क्या कहता है उसके जबान को अपन रोक नहीं सकते.
कोई कुछ भी बोले, स्वयं को शांत रखना है। धूप कितनी भी तेज हो, धूप कितनी भी तेज हो, समुद्र सूखा नहीं करते। धूप काले में समुद्र सूखता है क्या? नदी अट जाती नहीं, समुद्र नहीं अटता। तो कोई कुछ भी बोले, स्वयं को सह रखना है, क्योंकि ये जग है। इस जग में हर एक प्रकार के मानव है, हर एक प्रकार की बातें हैं। धर्म में आने के पश्चात भी कोई अच्छा करता है तो कोई उसके ऊपर भी उंगली रखता है, कोई बुरा करता है कोई उसके ऊपर भी उंगली रखता है। इसलिए बाबा ने देव ये तत्व शब्द नियम, जिस दिन मैं इस मार्ग में आया उस दिन मैं कैसा था, आज बाबा ने मुझे कैसा बनाया, मेरे कर्म कैसे है, मेरा धर्म कैसा है और मेरा कर्तव्य अगर समझ गया तो बाबा का वाक्य मेरा सेवक सुखी समाधान रहेगा। इतना आत्मविश्वास से मैं अपने वाणी को यही विराम करता हूँ। सभी को मेरा आदरपूर्वक नमस्कार।